नमस्कार. तुम्ही पाहत आहात MH9 मराठी न्यूज. देशातील बळीराजासह अवघ्या महाराष्ट्राला ज्या क्षणाची चातकासारखी प्रतीक्षा होती, तो मान्सून आता अगदी दारात येऊन ठेपलाय. यंदा पाऊस कधी येणार? तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? सगळी माहिती पाहूयात. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या MH9 मराठी न्यूज चॅनेलवर नवीन असाल, तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून हवामानाचे सर्व ताजे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. मित्रांनो, बंगालच्या उपसागरापाठोपाठ आता अरबी समुद्रातही मान्सूनच्या वाऱ्यांनी जोरदार वेगाने आगेकूच सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच देशात पावसाचा अधिकृत हंगाम सुरू होणार आहे. सध्या आपल्या महाराष्ट्रात मान्सूनपूर्व घडामोडींना चांगलाच वेग आला असून पावसासाठी एकदम अनुकूल वातावरण तयार झालंय. पण राज्यात सध्या हवामानाचे दोन वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. एकीकडे कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता असल्याने हवामान खात्याने येल्लो अलर्ट जारी केलाय. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र सूर्यदेव आग ओकत असून पारा 40 अंश पार गेल्यामुळे उष्णतेची लाट कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या सर्वात ताज्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पाऊस यंदा वेळेच्या आधीच म्हणजेच 26 मे रोजी केरळमध्ये धडकण्याची दाट शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर तयार झालेल्या चक्रीय वादळाच्या स्थितीमुळे केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे पुढील 5 दिवसात या भागात मुसळधार पाऊस कोसळेल. केरळमध्ये पाऊस दाखल झाल्यानंतर पुढील आठवड्यात तो थेट कर्नाटक आणि आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने झेपावणार आहे. यंदाचा मान्सून हा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खूप लवकर येतोय. जर मागच्या वर्षांचा इतिहास पाहिला तर 2024 मध्ये मान्सून 9 जूनला आला होता, तर 2023 मध्ये लोकांना 25 जूनपर्यंत वाट पाहावी लागली होती. पण यंदा अंदमान निकोबार बेटांवर मोसमी वारे वेळेवर आल्यामुळे महाराष्ट्रातही पाऊस वेळेआधीच हजेरी लावणार आहे. सध्या हवामान खात्याने सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी पावसाचा येल्लो अलर्ट दिला असून तिथे वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. रत्नागिरी आणि रायगडमध्येही अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर किंवा संध्याकाळी अचानक हवामान बदलून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावू शकतो. मात्र दुसरीकडे मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सध्या प्रचंड उकाडा आणि कडक ऊन असणार आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागेल. शेतकरी बांधवांनो आणि रसिक प्रेक्षकांनो, आता तुम्ही सांगा, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या भागात सध्या कडक ऊन आहे की पावसाचे ढग जमा झालेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हवामानाच्या अशाच ताज्या आणि खात्रीशीर बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या MH9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पाहत रहा MH9 मराठी न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.